तर गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळ्यांना. तर माहिती पप्पा आलेला आहे तो कोथिंबीर घेऊन. आणि आज नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आजपासून नवीन वर्ष चालू होतंय ना. बघा कोथिंबीर किती छान आहे. तर चला आज मी डाळ टाकली शिजायला आणि पुरणपोळ्या करते. तर पुरणपोळीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळेल. नक्कीच व्हिडिओ बघा. आणि आमचा कॅमेरामॅन अजून झोपलाय, उठलाच नाही. नाहीतर आमचा कॅमेरामॅन मोबाईल पकडून तयारच असतो कॅमेरा व्हिडिओ काढायला. आता ही 2 दिवसाचे व्हिडिओ होते ना, ते आमच्या ते कॅमेरामॅननीच काढले होते. आता कधी उठणार काय माहिती. आमचा कॅमेरामॅन झोपला इथं. तर बघा आता मी चहा करते आणि चहा काळाच करते आज. आज गोरा चहा नाही बरं का, आज काळा चहा. इथं डाळ शिजायला लागली आणि भांडी बिंडी रात्री सगळं घासून शिगडी बिगडी घासून रात्री चकाचक करून बसले होते. कारण म्हणलं सकाळी आपल्याला एवढ्या लवकर होणार नाही म्हणून. तर आता चहा करते आणि चहा झाला की पहिला चहा घेते. कारण माझं काय होते माहिती आहे का, मला चहा पिल्याशिवाय बाकीचं कामच सुधरत नाही. जेव्हा चहा होईल तेव्हा काम सुधरतं मस्तपैकी. आणि आमचा कॅमेरामॅन उठल्यावर मग तर मला टेन्शनच नाही आता. कॅमेरामॅन काय होते हे असं आहे सगळं. व्हिडिओ चालू आहे. तर या चहा घ्यायला. आता चहा घेते. माहीच पप्पा मला वाटलं त्यांनी कुठं जेवून आल्यात रात्री. आणि मी रात्री स्वयंपाक केलाय घरी. मला सांगितलं सुद्धा नाही त्यांनी की स्वयंपाक कर नको करू. मी स्वयंपाक केलाय, डाळ केली, मुगाची डाळीची पातळ आमटी केली, चपात्या केल्या आणि सकाळी मी खीर केली होती. म्हणजे सकाळी दुपारी 11:30-12च्या दरम्यान खीर केली होती. खीर होती खायला. आणि कुठं त्या माहीच्या क्लासमधला कोणाचा बड्डे होता तिकडंच गेली, 2 जण जेवायला तिकडंच. आणि मला मी 9 वाजूस्तर वाट बघते बाई, काय आहे ना काय आहे ना काय आहे ना. आणि हे गायब तिकडं. मला म्हणतात फोन करून, जेवली का ग? म्हणलं बाई आज लय प्रेमाने विचारायला लागले तर या आ आणि म्हणतात आम्ही जेवायला बसलोय. आता असं टाळकं हल्लं ना, म्हणलं मला लय भूक लागली होती रात्री. बसले जेवायला लगेचच, वाटच बघितली नाही कुणाची. बघ मला आता मी काय करते माहिती आहे का, हे पुरण आहे ना परतून घेते. गूळ टाकला ह्याच्यात आणि पुरण परतून घेते. मी बसली नव्हती काय की शिगडी व्यवस्थित. सगळं पुरण असं परतून घेते. पुरण परतलं ना मग चांगलं राहतं पुरण. आणि इकडं टाकलाय बघा भात शिजायला टाकलाय मी. बघा भात शिजायला टाकलाय. आणि इकडं माझी चालली गुळवणी करायची तयारी. तर गुळवणी पण करून घेते लगेचच. तर इथं मी दुसऱ्या पातेल्यात पुरण घातलं होतं बरं का, म्हणजे डाळ घातली शिजायला. पण म्हणलं स्टीलच्या पातेल्यात बया वाळी लांब असंच होते वाकून. ही बघा खोबरं कसं आहे. नारळ फोडलाय, लय दिवसाचा होता आणि त्याचं खोबरं निघले. आता आमटीला हीच घालते खोबरं मस्तपैकी. ही करते आता मी मिक्सरला बारीक. इलायची आणि साखर टाकून अगोदर बारीक करते, म्हणजे बारीक होतंय ती. त्याच्यानं जेवायला त्यासाठी असं ताट घेतलं होतं मांडीवर. आणि एका हातात असं मोबाईल होता. त्या बारक्या पोराला चारायचं होतं. हो, त्याच्या हातात मोबाईल बघायचा असतो आणि त्या पोराला चारत होती अशी चमच्यानं. गेला का नाकात चमचा? बरं का. तर त्याचा हात इकडं जसं जसं ती बघत तसं तसं काय असं ती बघत असत तसा हात इकडं तिकडं इकडं तिकडं व्हायचा तिचा. त्या पोराला इकडं तिकडं मुडकं करायचं. वाटत चमच्या ती खायला घास खालायचा. पोराला राग आला, सांग करून गालात लावली तिनं त्याच्या आईच्या.
बरं का, लावली आणि मोबाईल घेतला हातात कचरे डब्यात टाकला. मग केवढं होतं त्याला काय येत नव्हतं मग हातानं. अगं चारत होत ग एवढं कळतंय तर. हा, लाडका असेल चारत असेल नाही मग. तर आता बघा पुरण बारीक एवढं तर हे केलंय मी आणि इथं ठेवलंय. माईला काय वाटतंय माहिती आहे का, तिला आहे ना आमटीमध्ये अशी डाळ लागते म्हणून मी डाळ बाजूला काढली ही. आणि इथं खोबरं आणि लसूण. बटन चालू नसतं काय त्याचं? लोकांचा व्हिडिओ बघायचं स्वतः तेच करायचं. तुम्ही काय केलं आताच सांगितलं ना, खात खात चारत मोबाईल बघत काय केलं. बटन चालू नसलं काय द्या इकडे चला. मी काय माणसं ते बघतोय कुत्र वा खातोय कुत्र्याच्या. ग बसा बाय, मी जे स्वयंपाक बनवते आज. शेवटची ही वाट चालण्या शक्ती आम्हाला दे, आई शक्ती आम्हाला दे. बस बाया बस. जिरी मऊ. तर मी करते इथं आमटी. आणि काही म्हणा पण पुरणपोळीचा स्वयंपाक असला का नाही तर आमटी आणि पोळी कुणाकुणाला आवडती मला नक्कीच सांगा. मला तर लय आवडती आमटी आणि पोळी. माझ्या माहीला पण लय आवडते आमटी आणि पोळी. तर इथं आमटीसाठी मी घेतलं होतं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण एवढ्याचीच फोडणी देते मी, बाकी काय नाही. आणि आपला एव्हरेस्टचा मसाला, लाल तिखट आणि घरगुती मसाला एवढंच टाकत असते आमटीला. मीठ टाकायचं आणि द्यायचं हे करून. आता मला काय होते माहिती आहे का, एका हातानं की कांदा लसूण मसाला टाकते मी, एका हातानं ना मला मोबाईल पकडणं आणि कुठली तर भाजी करणं इतकी भीती वाटते का नाही, लय भीती वाटते. का तर वाटतं ते अंगाबिंगावर येते का काय माझ्या, असं भीती वाटते मला. कारण शिगडी माझी बरोबर म्हणजे त्याच मापात आहे ना, त्यामुळे भीती वाटते. तर ही बघा मी येळवणी काढून ठेवलेलं डाळ शिजल्याच्या नंतर ती टाकलं त्याच्यात आणि मस्त अशी छान आमटी तयार झाली. आणि आमटी माईला तर लय आवडती, लय सगळ्यात जास्त असतं तिचा कालवा. भुगलं भरकर भुगलं भरकर भुगलं भरकर असा कालवा असतो तिचा. तर इथं आता मी पीठ मळायला घेतलं, पीठ पण मळून घेतलं लगेचच. मग ही व्हिडिओ काढत होती पीठ मळतानाचा. तर पीठ मी अशीच मळते, काय करावं मला जास्त हे करता येत नाही, तरी पण लागली आता सवय त्यामुळं काय वाटत नाही. अशी झाली आमटी. तर मला आहे ना कुठलंही काम करत असताना ना गाणी ऐकायला लय आवडतं. आणि ह्या मोबाईलचं आहे का नाही साऊंड म्हणजे खराब झाला आहे, त्यामुळे ह्याला आहे ना हेडफोन लावल्याशिवाय गाणीच ऐकायला मिळत नाहीत. तर गाणी ऐकायला मला लय आवडतात आणि मी गाणी ऐकत बसले होते पुरणपोळी करत करत. तर बघा माझी पुरणपोळी पण तयार झाली, माहीनं दाखवली बघा कसली भारी आणि फुगली होती छान पुरणपोळी. माही इथं व्हिडिओ काढत होती, माहीनेच व्हिडिओ काढलाय. तर माझ्या पुरणपोळ्या तर तुम्ही नेहमीच बघता व्हिडिओमध्ये, त्यामुळे दाखवायसारखं एवढं काय नाही व्हिडिओमध्ये. तर इथं भाज्यासाठी माहीनं कांदा ते सगळं मला चिरून बारीक करून दिलं, पीठ बारीक करून दिलं. आणि मग मी मीठ टाकलं वरनं आणि थोडंसं लाल तिखट टाकलं, कारण तिला मिठाचा आणि तिखटाचा अंदाज येत नाही आणखीन, त्यामुळं मग मीच ते टाकलं मीठ. आणि कोथिंबीर बघा कसली हिरवीगार आहे मस्त अशी ती दाखवत होती कोथिंबीरचं. तर पुरण मला माहीच्या पप्पांनी वाटून दिलं, ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आणि आता चाललंय माझं, आता इथं सगळं झालं माझं पुरणपोळ्याचा सगळा स्वयंपाक झाला. भात, गुळवणी, आमटी बिमटी सगळं झालं होतं. आणि इथं मला तळायचं होतं ही पापड्या ती काय माहीनं जास्त म्हणजे माझ्या पप्पाने जास्त काय म्हणजे काढूनच दिले नाहीत, वर होत्या डब्यामध्ये त्यांनी काढल्याच नाही. तर मला येत नाही काढायला, मग मी खाली जेवढं होतं तेवढंच घेतलं आणि तेवढंच तळलं. मग काय करावं, माहीला पापड्या जास्त आवडतात, ते तांदळाच्या ती नाही का खिचे पापड असतात ती लांब, तसलं जास्त आवडतात माहीला. आता मी करणार आहे यावेळेस उन्हाळ्यामध्ये करून घेणार आहे म्हणजे
तांदूळ द्यायचं आणि ती करून घ्यायचं. तर ही आयतं आणलेलं विकतचं तेच तळलं, कारण की नव्हतंच खाली काय म्हणून. तर हे बघा थोडंसंच तेल टाकलं होतं मी, आणि लय भारी लागतात हे पापड मस्त खायला. त्यामुळं ही तळतेच मी पापड, अधूनमधून पण तळत असते खाण्यासाठी. तर आता इथं माझं तळण पण झालंय सगळं. कुरडई पण नव्हती, एक पण कुरडई नव्हती खाली, सगळे डब्यात होत्या. आणि झालं आता सगळं पापड बिपड तळून मस्तपैकी. आता भजी तळती. तर पापड तळून झाल्यात, आता मी भजी तळती बघा. मी हातानेच सोडते, मी चमच्या बिमच्याने नाही सोडत, मला हातानेच परवडतं. चमच्याने सोडलं की काय होतं, अंगावर यायचं भीती वाटते. एखाद्या वेळेस ती वरणच जर बेसनचं पिठाचा गोळा जर खाली पडला तेलात, तर ती तोंडावर ह्याच्यावर यायची भीती वाटते. त्यामुळे मी हातानेच करते. आणि आता आमचं सगळं झालंय, स्वयंपाक झाला, माहीनं घर झाडू मारला आणि आम्ही आता जेवायला लागलोय. तर माहीचं पप्पा काही नव्हतं घरी, त्यामुळं दूध काय नव्हतंच आणलं. मग आम्ही जे आहे तेच घेतलं आणि गुळवणी, आमटी, भात, भजी, पापड सगळं केलं होतं. त्यामुळं आम्ही बसलो लगेच जेवायला. आणि आम्हाला उशीर झाला होता जेवायला, तरी 1 वाजले आम्हाला जेवायलाच. सगळं काम करूच तर भांडी बिंडी तशीच ठेवली होती. भूक लागली म्हणून जेवायलाच बसले पहिल्यांदा. म्हणलं नंतर भांडी निवांत घासायला येतात. दिवस काय आपलाच आहे, आपणच काम करणार आहे सगळं. त्यामुळं तर बघा इथं माहीला मी भात वाढते आता. माहीला आहे ना असं सगळं जेवण आवडतं, सगळं एका ताटात सगळंच घेऊन खायला आवडतं तिला. त्यामुळं तिला ह्याच ताटात मी जेवण देते. तिला वेगवेगळे ताटं देतच नाही मी, एकाच ताटात तिला आवडतं सगळं. आम्ही ही ताट आहे का नाही, म्हणजे इडली, सांबर आणि चटणी त्याच्यासाठी घेतली होती ही ताटं. तिघांना 3 घेतली होती. पण माई आम्ही जेवतो ह्याच्यातच, जास्त पदार्थ असलं की मग हीच ताटं आम्ही काढतो. पण मला आहे ना ह्याच्यात पुरणपोळी खाताच येत नाही. तर माझ्या पुरणपोळ्या बघा तुम्ही कशा झाल्यात नक्की सांगा, छान झाल्यात का. आणि तुम्हीसुद्धा जेवायला या. आमटी बघा कशी झाली, मस्त गडबेल छान. तुम्हीसुद्धा या जेवायला. आणि असा माझा स्वयंपाक आहे. आता धडपड करून तर करावा लागतोय, हावडा म्हणजे एवढा स्वयंपाक पूर्ण व्हायला आहे ना लय वेळ जातोय मला, 2-3 तास जाते सगळं करता करताच. तरी पण मदत केली मला, माहीच्या पप्पांनी मदत केली, माहीने मदत केली, सगळ्यांनी दोघांनी मिळून मदत केली. म्हणून होते पटापटा आवडते. आणि सगळं जिथल्या तिथं असल्यामुळं तर आणखीनच जास्त आवडते. तर बघा असं आहे आमच्या जेवणाचा मेनू. तिला तूप वाढू का म्हणलं तर ती म्हणली नको मला तूप, तिला नाही आवडत तूप. असं एक तरी पंचायत आहे का. तर हे बघा असं झालंय माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. ह्याच्यात पोळ्या आहेत, अयो दिसत नाही ह्याच्यात व्यवस्थित, टेबल लावावं लागतोय. ह्याच्यात पोळ्या, ह्याच्यात आमटी केली बघा, दाखवते मी. हे बघा ही आमटी बनवली, भात, गुळवणी, इथं भजी आणि कॅरी बॅगमध्ये पापड भरलेत मी, का तर म्हणजे खाली जेवढं होतं तेवढं तळल्यात. आणि ही असे एक पापड तळल्यात. या जेवायला आता, माही जेवायला लागली. आता मी पण जेवण करणार आहे. तिचं पप्पा काय आलं नाही तर येणार नाही म्हणलं जेवायला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. आता एवढं सगळं काम झालं, इथं जेवण करते माही. आणि एवढं सगळं काम झालं की भांडी देऊ का, सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. आता वाजल्या दुपारच्या 1 वाजली, 1 वाजता जेवायला लागली. आता जेवायचं आणि आराम करायचा थोड्या वेळ, आणि मग भांडी घासायची. भांड्याला काही कोण गिराईक नाही लवकर गिराईक नाही त्याला संध्याकाळपर्यंत. आता काही स्वयंपाक आहे त्यामुळे नो टेन्शन, निवांत घासली तरी चालतंय. पाणी ओतून ठेवते, उन्हाची भांडी वाळतात आणि ती त्याचं खरकट लवकर निघतच नाही, म्हणून पाणी ओतून ठेवते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. माझं पुरणपोळीचा संपूर्ण व्हिडिओ. तुम्ही पण या जेवायला. तर बाय सगळ्यांना.